मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम राबवत जिल्ह्यात पहिल्यांदाच जनता दरबार आयोजित केला। या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांना त्यांच्या समस्या थेट ग्रामपंचायत पुढे मांडण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत सरपंच सारिका खिलारे यांच्या पुढाकारातून आणि दूरदृष्टीतून साकारलेला हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरतो आहे। गाव पातळीवरील प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दरबारात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। दरबारात पाणी टंचाई, वीज समस्या, रस्त्यांची दुरावस्था, शाळेतील अडचणी, महिला व वृद्धांच्या सुविधा आदी मुद्द्यांवर ग्रामस्थांनी खुलेपणाने आपली मते व्यक्त केली। सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत सरपंच सारिका खिलारे यांनी काही तातडीच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना जाहीर केल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी एकजुटीने हा उपक्रम यशस्वी केला। प्रत्येक सोमवारी असाच जनता दरबार घेण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले। हा उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। मी बंडू बिरमल माळी, राहणार डोंगरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। ग्रामस्थ या नात्यानं आजच्या जनता दरबाराचं खूप खूप स्वागत करतो, कारण सर्वसामान्य लोकांना आपले अधिकार काय आहेत, आपले हक्क काय आहेत याची जाणीव करून देण्याची एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू झालेला आहे। आणि अधिकाऱ्यांची सुद्धा अकाउंटेबिलिटी काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे हे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो उपक्रम सुरू केलाय, या दृष्टीने लोकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे। आणि ज्या शासकीय योजना आहेत त्या एकाच छताखाली दर सोमवारी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य, माननीय सरपंच, सर्व प्रशासकीय अधिकारी यांचं अभिनंदन करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की या सर्व योजनांचा एकाच छताखाली लाभ घेण्यासाठी सहकार्य करावं। मला खूप अभिमान वाटतो की आता भाऊसाहेबांनी उल्लेख केला, महाराष्ट्रामध्ये ही अशी पहिली ग्रामपंचायत असेल की ज्यांनी जनता दरबारासारख्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात केली आणि याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल याची मला खात्री आहे। मी सुनीता लोंढे, कृषी सहाय्यक, डोंगरगाव। आज पहिल्यांदाच डोंगरगाव या गावामध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता। त्याबद्दल मला एवढंच म्हणजे मत व्यक्त करू इच्छिते की मी पहिल्यांदाच असा उपक्रम चालू केला आहे, त्याबद्दल मी ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सदस्यांचा आभार मानते। त्याच प्रकारे प्रशासकीय अधिकारी एकाच वेळी एकाच ठिकाणी येऊन त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना जे त्यांना पाहिजे त्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ। तसेच अशा प्रकारचा दरबार इथे भरवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। आज मी कृषी विभागामार्फत होणाऱ्या सगळ्या योजनांबद्दल, जसं की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना, त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व काही योजना, जसं की तुम्हाला शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अवजारासंबंधीच्या योजना त्याबद्दलची माहिती, तसेच ज्या काही शेतकऱ्यांना त्याबद्दल अर्ज करायचे आहेत त्याबद्दल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा एवढं सांगू इच्छितो। नमस्कार, मी राजकुमार कांबळे, ग्राम महसूल अधिकारी, डोंगरगाव। सर्वप्रथम ग्रामपंचायतीचे आणि सरपंच सर्वांचे मी आभार मानतो की यांनी जनता दरबार भरून सर्वांच्या जे पण काही डोंगरगावच्या जनतेचे जे काही समस्या आहेत ते एकाच छताखाली सर्व शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवून त्यांचे जे काही अडचणी आहेत त्यांनी मांडावे आणि आम्ही त्यांचं निराकरण करावं ही त्यांची संकल्पना होती। खूप चांगली संकल्पना आहे आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये अशी पहिलीच ग्रामपंचायत आहे की अशा ठिकाणी जर जनता दरबार भरून लोकांच्या समस्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे। आणि लोकांच्या काही समस्या अडचणी काय असल्या त्यांनी आमच्याकडे यावं, उत्पन्न दाखले असावं किंवा कुठलीही काही शासकीय योजना वगैरे त्यांनी आमच्याकडे येऊन आम्ही त्यांची माहिती वगैरे देतो त्यांना व्यवस्थित। नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी सुशांत कसबे। आज माननीय सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच अशा प्रकारे जनता दरबार भरवण्यात आला, ज्यामध्ये सर्व विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते आणि लोकांचा आज उदंड प्रतिसाद आढळून आला। यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने विविध योजना ज्या आहेत त्यामध्ये घरकुल योजना असेल, विहीर योजना असेल आदी योजनांची माहिती सांगण्यात आली। बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या योजनेमध्ये कागदपत्रे काही कृषी विभागाकडचे असतात, काही महसूल विभागाकडचे असतात, काही ग्रामपंचायत विभागाकडचे असतात, पण लोकांना प्रत्येक वेळा वेगवेगळ्या विभागाकडे हेलपाट मारण्यापेक्षा सर्व डॉक्युमेंट एकाच ठिकाणी आणि एकाच वेळेस मिळून लोकांच्या समस्या निपटारा व्हावा या मागचा उद्देश होता।
तर येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी सुधारणा करून बऱ्याचशा योजना एकत्रित आणून ग्रामस्थांच्या विकासाच्या संदर्भात सुधारणा केली होती. राहणार डोंगरगाव तालुका मंगळवेढा. माननीय सरपंचांनी पहिल्यांदाच जनता दरबार भरवला, सर्व कर्मचारी एकत्र आणले आणि लोकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी माननीय सरपंचाचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. हेच काय काम घरकुला सुद्धा त्यांनी 100% आमच्या तालुक्यात कोणाचं एवढं घरकुलं झाली नसतील एवढी कामं त्यांनी केलेली. आणि सभासद नोंदणीत भारतीय जनता पक्षाचा माझ्या मते आमच्या खिलारी साहेबाचा तालुक्यात पहिला नंबर असेल सभासद नोंदणी. म्हणून ही भारतीय जनता पक्षाची ग्रामपंचायत असं उल्लेखनीय काम केले आहे. आणि मागील 20, 25, 30 वर्षापूर्वी असं काही घडलं नव्हतं. खिलारी साहेबांची वाहवा करावी तेवढी थोडी आणि इथून पुढे त्यांनी कार्य चांगलं करावं आणि करत आहेत. मी ॲडव्होकेट अजित चित्रनाथ पाटील, राहणार डोंगरगाव. आज दिनांक 26/5/2025 रोजी मौजे डोंगरगाव येथे पार पडलेल्या जनता दरबारामध्ये बऱ्याच प्रश्न मार्गी लागले असून आजच्या कार्यक्रमात बरेच प्रश्न सुटून जनतेची बरीच कामे मार्गी लागली आहेत. मार्गी लागलेल्या कामांच्या नियोजनातून जनता फार खुश असून सदर ग्रामपंचायत मौजे डोंगरगाव गावातील जनता व नागरिक सरपंचांच्या कामावरती खुश असून त्यांच्या कामाचा आढावा घेतला असता त्यांनी आत्तापर्यंत खूप चांगली आणि सक्षम कामे केलेली आहेत. माझी समस्या अशी होती की माझ्या घराशेजारी एक पाण्याचा हापसा आहे, हँडपंप आहे. त्या पंपाच्या व्यवस्थेसाठी तिथे संध्याकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत गावातील बरेच लोक पाणी घेऊन जाण्यासाठी येतात. तिथं मी आज एक सौर दिवा बसवण्याची मागणी केली. त्या मागणीचं आज मंजुरी सर्वांनी एकमताने दिली असून येत्या काही दिवसात तिथे सौर दिवा बसवण्याची नियोजन आमच्या सरपंच साहेबांनी केले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना ह्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचाव्या यासाठी भारतीय जनता पार्टीने 21 मे ते 31 मे पर्यंत धर्मरक्षणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम, घाट स्वच्छता असेल, मंदिरे बांधलेली जीर्णोद्धार केलेले मंदिर असतील त्याची स्वच्छता असेल, विविध उपक्रम असेल किंवा पूजा अर्चा असतील, या कार्यक्रमानं सुरुवात केली. आणि अहिल्यादेवीने जे कार्य कुशल प्रशासक म्हणून केलं होतं आणि त्या प्रशासक होत्या, परंतु धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी जवळपास 284 मंदिरे आणि घाट याची जीर्णोद्धार केला आणि समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण ठेवून रोजगार निर्मिती केली. त्यांचाच एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीने आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी डोंगरगावामध्ये जनता दरबार आज सुरू केलेला आहे. 2025 मध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्या सरकारच्या योजना ज्या आपण बघितलेल्या लाडकी बहीण योजना असेल, गाव पातळीवर चालणाऱ्या पानंद रस्त्याच्या योजना असतील, त्यानंतर घरकुल योजना असेल प्रधानमंत्री 2च्या, आणि विविध विधवा पेन्शन योजना असेल, शासनाच्या सर्व जे गाव लेवलला दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या महायुती सरकारनं खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री जयभाऊ गोरे असतील, त्यानंतर आमच्या तालुक्याचे विद्यमान पाणीदार आमदार समाधानराव अवताडे असतील, यांच्या नेतृत्वाने ज्या बी शासनाची योजना आहेत चालू, त्या योजना गाव पातळीवर एका छताखाली आणण्याच्या दृष्टीनं आज आम्ही आमच्या गावामध्ये जो शासकीय अधिकाऱ्यांचा जनता दरबार दर सोमवारी चालू करण्याची विनंती प्रशासनाच्या गाव पातळीवर अधिकाऱ्यांना केली आणि ते आम्ही सुरू करण्यासाठी आज इथं जमलो आणि सर्वांनी मिळून सुरू केला. त्याबद्दल मी प्रशासकीय अधिकाऱ्याचं अभिनंदन करतो आणि ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनेच जे प्रयत्न होतील तरच योजना गाव पातळीला पोहोचतील अशी सुरुवात आमच्या गावामधून झाली, याचा आम्हाला फार आनंद आहे. जनता दरबार चालू झाल्यामुळे नागरिकांच्या पहिल्याच दिवशी भावना ह्या होत्या की आम्ही 500 रुपयाचा रोजगार बुडवून तालुक्याच्या ठिकाणी जायचं, तलाट्याला शोधायचं किंवा अजून ग्रामसेवक असतील त्यांना शोधायचं किंवा आरोग्य विभागाचा अधिकारी असेल त्यांना शोधायचं, वायरमनला शोधायचं, पशुसंवर्धन अधिकाऱ्याला शोधायचं. तर ही सगळीच आठवड्यातून एका दिवशी एका ठिकाणी येतात आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. की जेव्हा त्यांना साक्षात कळलं तेव्हा त्यांचा विश्वास बसेना की गावामध्ये आज सुरुवात ही झाली कशी काय, अशा भावना लोकभावना आहेत.
इतर गावातील सरपंच असतील किंवा गाव पातळीवरील लोक असतील, प्रतिष्ठित लोक असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या मीडियाच्या माध्यमामधून की प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम चालू करावा आणि गावातील योजना गावातील लोकांना देण्यासाठी, शासन स्तरावरील योजना एकत्रित आणण्यासाठी खरोखरच 80% कार्य गावातील महसूल अधिकारी असतील किंवा प्रशासकीय सर्व अधिकारी असतील यांचं महत्वाची भूमिका आहे. म्हणून त्यांना एकत्रित आणून आपणही आपल्या गावामध्ये जनता दरबार चालू करावा. राजकीय कट्टे, राजकीय मैदानं ही आचारसंहितेपुरती ठेवावेत आणि इतर वेळेला लोक विकासाचं काम करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमामधून आपण काम करावं, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.